माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी कैरीची कढी बनवणार आहे। त्यासाठी मी कैरी घेतले असे कट करून आणि पाटची बी सालं काढलेली आहे। कैरी शिजवण्यासाठी पाणी घेतले आणि त्यामध्ये या सर्व कैऱ्या टाकून थोडं असं शिजवून घ्यायचं। वाटण करण्यासाठी मी अर्धा नारळ घेतलाय, त्याचे असे तुकडे केले, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि आलं आणि आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं। वाटणामध्ये थोडी हळद टाकते आणि नंतर हे ज्या कैऱ्या शिजलेल्या आहेत त्या पण मिक्सरला टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सर्व बारीक वाटून घे। बघा वाटण आपलं बारीक झालेलं आहे, तर यामध्ये या शिजलेल्या कैऱ्या टाकायच्या आणि त्यासुद्धा बारीक करून घ्यायच्या। मसाला आपला असा बारीक वाटून झालेला आहे आणि त्यामध्ये कैरी टाकलेली ती पण छान अशी बारीक वाटून झालेली आहे। चला आता आपण मस्तपैकी फोडणी दिली, त्यामध्ये तेल टाकले आणि जिरे आणि मोहरी टाकते, छान तडतडली। आता थोडी लसूण आणि कढीपत्ता सर्व मिश्रण टाकून घेऊया आणि आपल्याला कितपत पाणी पाहिजे तेवढं त्यामध्ये टाकायचं। पाणी घालून देते मी। मस्त अशी आपली कैरीची कढी छान तयार होईल। तर मीठ टाकते आणि थोडीशी साखर आणि छान असं आपल्याला शिजून द्यायचं आहे। अगदी 5-10 मिनटं, 10 मिनटं पण नाही, 5 मिनटं शिजवून द्यायचं आणि मस्त आपली कैरीची कढी तयार झाली। अगदी सोप्या पद्धतीने बनवली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।